नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज बघतोय सोयाबीनवर पहिली फवारणी कोणती करावी, केव्हा करावी आणि का करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया. त्यापूर्वी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि पुढील येणाऱ्या माहितीसाठी बेल आयकॉनला टचसुद्धा करा. तर सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यावरून. आज सोयाबीन पेरून जवळपास 25 दिवस होत आलेले असेल. या अगोदर आपण तणनाशकसाठी फवारासुद्धा केला असेल. परंतु महत्त्वाची बाब हे जाणून घ्या की सोयाबीनचे भाव 3,500 ते 4,000च्या मधातच आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे हे आपल्याला समजले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण तणनाशक वापरतोय त्यावेळेलाच कीटकनाशकचा वापर करा, ज्यामध्ये अलिकासारखा जो घटक आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात थायमिथॉक्झाम आणि लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन हे 2 घटक आहेत. त्यामुळे आपल्या इथे असणाऱ्या कीटकांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला जातो, ज्यामध्ये चक्रीभुंगा, खोडमाशी यांचाच आपल्याला सगळ्यात पहिल्या स्टेजमध्ये उपद्रव झालेला दिसून येतो. त्यामुळे आपल्याला या खोडमाशीचा किंवा चक्रीभुंग्याचा आपल्याला बंदोबस्त करणे आवश्यक आहे. जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्या इथे एका झाडाला हा व्हिडिओ काढतानाच आपल्याला चक्रीभुंग्याने इफेक्ट केलेले जे झाड होते ते दिसून आले. त्यामध्ये नेमके काय झाले ते दाखवतो. जेव्हा चक्रीभुंग्याने या झाडावर अटॅक केला, त्या झाडाला सगळ्यात पहिले 2 रिंग केल्या आणि त्यामध्ये अंडी टाकलं. आता जेव्हा अंडीचं अळीमध्ये जेव्हा कन्व्हर्शन होते तेव्हा त्याचं रस शोषण करणे सुरू होऊन जाते. त्यामुळे आपल्याला तण नियंत्रण करतानाच आपल्याला या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. तुम्ही याऐवजी दुसरा हे कुठलाही कीटकनाशक वापरा, परंतु तणनाशकामध्येच हा वापरून घ्या. कारण सरतेशेवटी हाच प्रॉब्लेम आहे की आपल्या इथे सोयाबीनला भाव शेवटी 3,500 पर्यंतच भेटतो. त्यापेक्षा जास्त भेटणे थोडं प्रॉब्लेमच आहे. त्यामुळे आपल्याला हा पहिला निर्णय घ्यावा लागेल. किंवा कोणाची तण नियंत्रण झाले असेल आणि त्यांनी ही व्यवस्था केली नसेल तर त्यांच्यासाठी ही पहिली फवारणी. या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला चांगले कीट नियंत्रण करणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं चक्रीभुंगा हा दर 15 दिवसांनी किंवा दर 12 दिवसांनी आपल्या शेतामध्ये त्याचे इफेक्ट झालेले तुम्हाला दिसूनच येईल. त्यामुळे आपल्याला कीट नियंत्रण करताना चक्रीभुंगा हा मुख्य प्रॉब्लेम म्हणून समजून पुढे जावं लागेल. त्यानंतर अळ्या, त्यानंतर रस शोषण करणारे कीटक हे सगळे आहे, परंतु चक्रीभुंग्यावरच सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देणे आहे. या सर्वांना एकत्रितरित्या जेव्हा आपल्याला कंट्रोल करायचं आहे, रस शोषक कीटक किंवा आता सध्याच्या छोट्या छोट्या अळी आहे, या सर्वांना कंट्रोल करायसाठी तुम्ही आशाटाप जर वापरला तर त्याचे चांगले रिझल्ट येतात आणि सोबत इमॅमॅक्टिन वापरला तर तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले दिसून येतात. आशाटाप सोबत इमॅमॅक्टिन बेन्झोएट 5 ग्रॅम प्रति पंप वापरावे. जर हा कॉम्बिनेशन तुम्हाला नाही पटत असेल किंवा हे कॉम्बिनेशन योग्य नसेल तर त्याऐवजी अलिकाचा जो घटक आहे, थायमिथॉक्झाम आणि लॅम्ब्डा, हा दोन्हीही सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट या दोन्हीही प्रकारामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट देऊन जाते. त्यामुळे तुम्ही जेव्हाही हा अलिकाचा जो प्रॉडक्ट आहे तो जो वापरण्याचा प्रयत्न करताय त्याचे रिझल्ट चांगले येतात. तर यासोबत आता मूळ जी संरचना आहे आणि जी चांगली डेव्हलपमेंट करणे आहे ते गरजेचे आहे. आता आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्ये किंवा वरखत हे 2 पैकी एकच घ्या, जसे 19-19-19 किंवा यापेक्षाही स्वस्त म्हणजे DAP. जेव्हा आपण खत घेतले असेल तर DAP या फवारणीमध्ये वापरा, तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले दिसून येतील. आणि सोबत ह्युमिक ॲसिड जर शक्य असेल तर वापरा, नाही वापरले तरीही चालेल. किंवा वरखत नाही सुद्धा वापरले, आता हे का म्हणतोय त्याचं कारणसुद्धा सांगतोय. कारण तुम्ही पेरणी करताना जर खत दिले असेल तर ते खत वरखतामध्ये देण्याची गरज नाही. परंतु तुम्हाला वाटत आहे की आपल्या येथील सोयाबीन हे चांगल्या पद्धतीनं वाढ घेत नाही आहे, तेव्हाच वापरा, अन्यथा वापरू नका. खर्च वाढवू नका. आपल्याला फवारणीचे खर्च वाढवायचा नाही आहे, तो कमी करायचा आहे. आपल्या शेतामध्ये मर रोग हा जो प्रकार तुरीवर येतो, हा या अगोदरही आलेला होता असं जर माहिती असेल तरच आपल्या इथे फवारणीमध्ये स्वाधीनसारखे जे बुरशीनाशक आहे किंवा ज्यामध्ये सल्फर हा प्रकार उपलब्ध आहे असे घटक तुम्ही इथे वापरा. किंवा साफ हा
कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक बुरशीनाशक आहे, त्यामुळे ते इथे वापरले तर खूप चांगले रिझल्ट आलेले दिसून येतील. आणि फुटव्यांच्या मागे बिलकुल जाऊ नका. तुमचं सोयाबीन हे 9305, 3344 अशा गटातलं असेल तर इथे फांद्यांची संख्या वाढत नाही. त्यामुळे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की इथे फांद्यांसाठी न धावता किंवा फांद्यांसाठी कुठले प्रॉडक्ट न वापरता फक्त कीटक आणि योग्य वाढ यावर जर लक्ष दिले तर आपला हा जो फवारा आहे तो चांगला रिझल्ट देऊन जाईल आणि स्वस्त किमतीत रिझल्ट देऊन जाईल. त्यामुळे या फवारणीमध्ये मुख्य घटक हेच राहील, कीटकनाशक. आणि जर खत दिले असेल तर वरखत सुद्धा घेऊ नका. हा फक्त कीटकनाशकाचा फवारा घ्या. तुम्हाला असं वाटेल यामध्ये थोडंसं आपण अजून वरखत सुद्धा टाकून देऊ तर चांगले रिझल्ट येतील, तर पैशाची फक्त चुराडा होईल आणि समोरचा जो दुकानदार आहे तो तयारच आहे त्याच्या येथील प्रॉडक्ट विक्री करायला. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि कमी खर्चिक फवारणीसोबत. धन्यवाद.